नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी एक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे कुरमुरे घेतलेले, त्याला चिरमुरे पण म्हणतात, लह्या पण म्हणतात, तुम्ही काय म्हणता ते मला नक्की सांगा। आणि या वाटीच्या प्रमाणे एक वाटी, ही मोठ्या आकाराची वाडगा आहे आणि जर तुम्हाला छोट्या आकाराचं वाटलं तर हे 2.5 वाट्या हे चिरमुरे घेतलेले। त्यांना काय केलेलं आहे मी ते काय कॉटनच्या ओलसर कपड्याने मी पुसून घेतलेलं आहे। तुम्ही धुवून जरी घेतलं तरी चालेल, चाळून मग पुसून घेतलेलं आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये बघा काही घाण नाही आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा सपाट वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे पण चाळून वल्या फडक्यानं पुसून घेतलेले आहेत, धुवून जरी घेतले तरी चालतील। साहित्य सगळं ह्या वाटीच्या प्रमाणे सांगितलेलं आहे। त्याच सेम वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नॉर्मल जे आपण भाकरीला वापरतो ना ते पीठ आहे। अर्धी वाटी बारीक रवा, एकदम 0 नंबरचा, मोठा जरी असेल तरी चालेल पण अर्धीच वाटी टाका। आता ह्याला काय करते, पहिले एकदा मी फिरवून घेते। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त असं मी ताक घेतलेलं आहे, आंबटवालं आहे। दही जरी घेतलं तरी तुम्ही अर्धीच वाटी घ्या। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे, ती पण टाकलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी अजून पाणी टाकायचे, लागलं तर टाकायचं अजून पाणी। हे पहिले एवढं मी टाकून घेते आणि फिरवून घेते। मिक्सरला बघा पाणी टाकून मी बारीक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत मी हे 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। पाणी कसं जसं लागल तसं टाकायचं, एकदाच एकदम टाकू नका। आता हे काय करूया, आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। पीठ बघा कसं झालेलं आहे, एवढं घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला अजून थोडंसं पाणी पण टाकायला लागेल। तर आता हे मी सगळं पीठ काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं होतं, ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि हे पहिलं मिक्स करत घ्यायचं, एकदम पण ओतू नका। मिक्सरमधलं बघा पाणी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। आणि आपण ह्याला काय करूया, एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी बघा 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे गच्च भरून असं डाळ घेतलेले, फुटाण्याची डाळ आहे। ही ओलं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे एकदम थोडा एवढा तुकडा घेतलेला आहे। थोडंसं जास्त टाकला तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना घेतलेला आहे, 3 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं एकदम पातळ तुकडे केलेले, 6 मिरच्या घेतल्यात, ह्या तिखटवाल्या आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी साखर, थोडीशी मी घेतलेली आहे कोथिंबीर। आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, अर्ध्या लिंबाचा मी रस टाकणार आहे, नाही तर 1 चमचा जर लिंबाचा रस टाकला तरी चालेल। आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। जर तुम्हाला लिंबाचा रस टाकायचा नसला तर 1 चमचाभर तुम्ही दही पण टाकू शकता, 1 चमचाभर जरी लिंबाचा रस टाकला तरी चालेल। ह्या चमचा गच्च भरून मी ह्याच्यामध्ये जिरं टाकलं होतं, तुम्हाला दाखवायचं विसरली। तडक्या पॅनमध्ये बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे, अर्धी पळी। त्यात टाकायची मोहरी, जिरं, कढीपत्ता, थोडासा हिंग, ह्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे जरी फोडणीमध्ये जरी टाकले तरी पण चालू शकतात। तडका ओतून घेऊया, मिक्स करून घेऊया। चटणी खूप छान लागते बरं का, करून बघा एकदा। खूप चटण्या तर मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते, पण ह्या नाश्त्याबरोबर ही चटणी जरूर करून बघा, किंवा इडलीबरोबर डोशाबरोबर जरी केली तरी पण चालू शकते। झाकून ठेवलं होतं बघा, आपली चटणी होस्तोरी झाकलं होतं, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याला थोडं चांगलं असं मिक्स करून घेते पहिलं, मस्त असं बघा। 1-2 मिनटं मी फेटून घेतलेलं आहे चांगलं। त्याच्यामध्ये टाकणारी छोटा बघा अर्धा चमचा खायचा सोडा, त्या जागी तुम्ही इनो पण वापरू शकता। त्याच्यावर टाकायचं थोडंसं पाणी आणि आपण मिक्स करून घेऊया, बनवायला घेऊया आपण। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये पहिलं मी थोडंसं तेल टाकून घेते, एकदम थोडंसं टाकायचं। तेल सगळीकडे आपण पसरून घेऊया। तेल पसरून घेतलेलं आहे आणि त्याच्यात लगेच आपण थोडंसं पाणी टाकायचं असं, आणि ते पण आपण पुसून घेऊया। पुसून घेतलेलं आहे, आता त्याच्यामध्ये असं पळीनं ओतून घ्यायचं। थोडंसं पातळ केलं तरी चालेल। आणि हे जे पोहे जे होते ना, हे आपले कोकणातले माझ्या फ्रेंडनं दिलेले होते। थोडंसं लालसर दिसत असेल बघा तुम्हाला, बस। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्याला फ्री करायचंच नाही, मोठं करायचं नाही, एवढंच करायचं। आणि ह्याच्या आपल्याला पण झाकण ठेवूया, गॅस मिडियम आहे। झाकण आपण काढून घेऊया, 1 मिनिटभर फक्त ठेवायचं, जास्त झाकण काय आपल्याला ठेवायचं नाही। थोडंसं आता हे सुकून द्यायचं, नाहीतर जर पाहिजे हवा असेल तर तुम्ही थोडं पलटी पण करू शकता। पण जाळी मस्त आलेली आहे बघा, सोड्याच्या जागी तुम्ही इनो जरी वापरला तरी पण चालेल। बघा मस्त असं भाजलेलं आहे आणि लगेच निघतं हे बघा, एकदम सॉफ्ट जाळीदार असे होतात। आता हे जर उलटे केले तरी चालतील, तुम्हाला दाखवते बघा किती मस्त झालेले आहेत, खूप छान, एकदम नरम होतात एकदम। प्लेटमध्ये काढून दाखवते, मस्त असं झालेलं आहे बघा। मी प्लेटमध्ये काढून घेतले, एकदम नरम,
हे बघा असे भाजलं जातं एकदम आणि खूप चविष्टच लागतं, झटपट पण होतं. जर तुम्हाला पलटी मारायचं असलं तर पलटी पण मारू शकता, पण एकदम नरम, कडक बिलकुल होत नाही ते आणि एकदम नरम नरम, खायला पण छान एकदम चविष्ट. करून बघा. राहिलेले मी अशा पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.